आकाड का साजरी केली जाते? नमस्कार मंडळी, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आकाड का साजरी केली जाते? आकाड ही वर्षातून आकाड महिन्यात साजरी केली जाते। आकाड मर्याई देवीची थंडी असण्यासाठी वर्ष सुखाने आणि समृद्धीने शांततेने जावो म्हणून आकाड साजरी केली जाते। तुमच्याकडे ही आकाड साजरी करतात का? नक्की कमेंट करून सांगा। आकाड महिन्यात यावेळेस मर्याई देवीची स्थापना करायची होती, त्यासाठी देवीचं छोटंसं मंदिर बांधलेलं होतं आणि त्या देवीला पूजा वगैरे करून तर देवीला अंघोळ वगैरे घालून हळदी कुंकू वाहून त्यानंतर देवीची आरती गजरे वगैरे वाहून तर देवीची छोट्याशा मंदिरात स्थापना करायची होती। तर आता बघू शकता सगळं कुटुंब एकत्र येतं आणि देवीची पूजा पाठ आरती करून देवीच्या स्थापनेसाठी सगळेच पुण्या मुंबईवरून सगळे गावी आलेले आहेत। तरी ते देवीची स्थापना करायची चालू आहे। सकाळी 8 वाजताचा मुहूर्त होता, तर 8च्या मध्ये देवीची स्थापना करायची होती असं सांगितलं होतं। तर मर्याई देवीची स्थापना करायला सुरुवात केली, तर इथे छोटंसं मंदिर देवी आईसाठी बांधलेलं होतं। तर सर्व आमच्या गावातील काही मंडळी आणि त्यासोबत सहकुटुंब सहपरिवार देवीच्या पूजेसाठी इथे 8च्या आधी आलेले होते। सगळ्यासोबतच वानर मामाने सुद्धा इथे देवी आईच्या आरतीसाठी हजेरी लावलेली होती। तर त्यानंतर इथे मी देवी आईची स्थापना वगैरे करून झाल्यानंतर मंदिरामध्ये देवी आईला फूल वाहून हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं देवी आईला। त्यासोबत पाठोपाठ सगळ्यांनीही देवी आईला हळदी कुंकू वाहून त्यानंतर फूल वगैरे वाहून देवी आईचं दर्शन घेतलं। तर थोड्याच वेळात सगळ्यांनी देवी आईचे एकामागोमाग दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळा तयार करून घेतला। त्यानंतर देवी आईला नैवेद्याचा भोग वगैरे दाखवून घेतला। देवी आईचा नैवेद्य असतो पिवळा भात, त्यासोबत असतो गुळाची पोळी। तर असे वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य देवी आईला दाखवण्यात येतो। तेलची असते, परत त्यासोबत मिक्स भाजी असते, अशा प्रकारचे देवीला नैवेद्याचा भोग दाखवला जातो। तर याचा देवी आईच्या नैवेद्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आकाड महिन्यात मर्याईच्या नैवेद्याची तयारी कशी केली जाते याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तर इथे देवी आईला नमस्कार वगैरे करून इथे आमच्या अण्णांनी देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। त्यानंतर सगळे आता आरतीची तयारी करत होते। तर अशा कारणाने सर्वजण एकत्र येतात आणि देवीचा जागर वगैरे असं करतात, आरत्या वगैरे म्हणतात, गाणे म्हणतात। तर मर्याई देवीला आकाड महिन्यात संपूर्ण वर्ष सुखाने समृद्धीने आणि शांततेने जावो असं म्हणून पांढरा भात आणि दही सुद्धा दाखवतात, जेणेकरून ती थंड नैवेद्य असतो म्हणून थंडीमध्ये सर्व वर्ष जावो असं म्हणलं जातं, असं देवीकडे मागणं मागितलं जातं। तर अशा कारणामुळे सर्वजण एकत्र येतात आणि देवीचा जागर करतात। तर आता थोड्या वेळात आरती सुरू होईल। अशा प्रकारे संबळ वगैरे वाजवून देवीची आरती करताना अंगाला शहारे येतात आणि त्यासोबत मन भारावून जातं। तर अशा प्रकारे मर्याई देवीची आषाढी यात्रा सफल आणि संपूर्ण अशी पार पडली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।